समजून घ्या, आता मी हे जे ओढणी नेसली आहे तुम्हाला, ही ओढणी मला मार्केटमध्ये भेटली 200 रुपयाला, ठीक आहे. आणि तुम्ही ही ओढणी होलसेलरकडून घेतला, समजून घ्या 100 रुपयाला, ठीक आहे. हे ऑलरेडी हे जे ह्यांच्याकडून मी परचेस केले ते ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, खूप वर्षापासून त्यांचा बिझनेस चालू आहे, ठीक आहे. तुम्ही स्टार्टअप करूला, तुम्हीही 200 रुपयाला टाकलं तर ज्या कस्टमर्सला आवडेल ना आवडेल आणि डायरेक्टली त्यांनी 200 रुपयाला म्हणलं तर तुम्ही डायरेक्ट 100 रुपयाची क्वांटिटी लावता, म्हणजे डबल मार्जिन तुम्ही लावताय, तर कस्टमर तिकडनं निघून जाईल. नमस्कार मित्रमंडळी, मी आपली कनक परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये. तर मित्रांनो, आजची जी आपण व्हिडिओ बनवतोय ना, प्रत्येक वेळेस कसं आहे, आपण साडी दाखवतो, कुर्तीज दाखवतो, ड्रेस मटेरियल दाखवतो, सगळे आपण गार्मेंट्स व्हरायटी दाखवता आपण व्हिडिओ बनवतो, बरोबर. आणि काही प्रश्नांची उत्तरं पण आपण व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. पण जनरली काय असं माहिती का, की काही मी असे स्पेसिफिक व्हिडिओ बनवू म्हणून असं माझ्या मनात होतं की बिझनेस व्हिडिओ संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवूयात, की जेणेकरून जे नवीन स्टार्टर, जे बिगनर्स आहेत, जे नवीन बिझनेस सुरुवात करायचं आहे, त्यांच्यासाठी मी एक छोटीशी एक इम्पॉर्टंट वस्तूची मी माहिती तुम्हाला देऊ असं माझ्या मनात होतं. तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच बनवलेला आहे, तर स्किप न करता कंटिन्युअसली पहा बरं का मित्रांनो. हे आय थिंक जे कस्टमरचे आलेले क्वेश्चन्स आहेत, आय थिंक तुमच्या माइंडमध्येही तोच क्वेश्चन्स असतील, त्याच्यामुळे मी स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणते. तुम्ही स्किप करून व्हिडिओ पाहता आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला पॉईंट ऐकायचं असतं, तुम्हाला तुमच्या जे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून घ्यायचं असतं ते सुटून जातं आणि तुम्ही तेच प्रश्न मला कमेंट सेक्शनमध्ये विचारता, म्हणून म्हणतं. तर मित्रांनो, सर्वात जास्त मला जो प्रश्न येतो ना, तो असतो की मॅम, मी एक हाऊसवाईफ आहे आणि मला एक स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा आहे, पण मला ना थोडासा एक अमाऊंटचा आयडिया नाही कळत आहे. म्हणजे मला एक अमाऊंट किती ठेवायचं आहे, त्याच्यानंतर अमाऊंट ठेवल्यावरती म्हणजे बजेट मला किती ठेवायचं आहे आणि किती मी मार्जिन लावू शकते, मला किती प्रॉफिट कमवू शकते, बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी अजून मला काय काय सुविधा घ्यावं लागेल, असं म्हणून प्रत्येक जणांचे हे क्वेश्चन असतात. तुमचं पण तोच असेल आय थिंक, म्हणूनच तुम्ही हा आपला व्हिडिओ पाहताय. तर मी तुम्हाला एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करते. तर ॲक्च्युली कसं आहे, मला एक मॅडमचा क्वेश्चन आलेला, सर्वात जास्त मला हा क्वेश्चन येतो. जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की हाऊसवाईफ जे लेडीज असतात त्यांना एक स्वतःचं काहीतरी करायचं असतं, एक साईड इन्कम ठेवून घ्यायचं असतं त्यांना, पण आपला तेवढा मोठा इन्व्हेस्टमेंटचा बजेट नसतो. 1 लाख 2 लाख तेवढं गरज पण नाही आहे जर तुम्हाला स्टार्टिंग करायचं असेल घरी बसून, बरं का. जर तुम्हाला शॉप ओपन करायचं असेल किंवा तुम्हाला बुटीक टाकायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 लाख पण कमीच असेल, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. कारण की तुमचा जो बजेट असतो ना, तुमचा जो बॅलन्स शीट असतो ना, तो बॅलन्स शीट बसवायला टाईम लागतो. आणि जर तुम्ही घरी बसून करत असाल तर त्याचाही बॅलन्स शीट तुम्हाला बनवावं लागेल. कसं काय समजून घ्या. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. जर तुम्हाला बिझनेस करायचं असेल ना, तर तुम्हाला क्वांटिटी तर असणं गरजेचं आहे. समजून घ्या, तुम्हीच एक ग्राहक आहात आणि तुम्हाला काहीतरी कुठली तरी एक ज्वेलरी परचेस करायचं आहे आणि तुम्ही कुठल्या दुसऱ्या दुकानात जाता, तर त्या दुकानदाराला पण तुम्ही हाच म्हणणार ना की भैया ह्याच्यामध्ये दुसरं डिझाईन नाही आहे का, किंवा ह्याच्यामध्ये अजून दुसरे कलर्स नाही आहेत का, किंवा ह्याच्यामध्ये मला छोटी साईजमध्ये हवी आहे, मला मोठी लॉंग चेनमध्ये हवी आहे, मला कानातल्या हवे, मला बांगड्या हवेत. आपण आपली चॉईस, आपण एक ग्राहक असून आपण चॉईस विचारतो की आपल्याला ज्याची गरज आहे आपण ते विचारतो ना. तर तुम्ही पण जर बिझनेस करत असेल तर तुम्ही क्वांटिटी ठेवलात ना, तर तुमचे जे येणारे कस्टमर्स आहेत ना, ते असे प्रश्न न विचारता त्यांना हवी ती तुमच्या क्वांटिटीमध्येच भेटून जाईल, असं तुम्ही क्वांटिटी ठेवा ना. जर तुम्हाला क्वांटिटी ठेवायचं असेल, बिझनेस चांगला सुरुवात करायचं असेल, तर मिनिमम मी अमाऊंटचं तुम्हाला बॅलन्स शीट सांगते, एक 20 ते 30 हजारचा तुम्ही स्टार्टिंग ॲज अ सुरुवात करू शकता. तसं तर म्हणायला गेलं तर 10 हजारपासूनही सुरुवात करू शकता, पण त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला रिस्की होणार, कारण की 10 हजारमध्ये तुम्हाला कलेक्शन कुठे जास्त येणार. जर तुम्ही सुरुवात करायचं असेल तर डेली वेअरमध्ये फक्त तुम्हाला सुरुवात करायचं असेल तर ऑफकोर्स तुम्ही करू शकता. पण आपल्या इथे कसं आहे, आपण ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो, तर त्याच्यामुळे कसं आपल्याकडे 20 ते 30 हजारचं बजेट असणं फार गरजेचं आहे. आणि मी जनरलीही तुम्हाला माझ्या पर्सनल ओपिनियनमधून सांगत आहे की तुम्हाला मिनिमम 20 ते 30 हजार ठेवणं फार गरजेचं आहे. कशाला, कारण की मी आता जर तुम्हाला सांगितले की क्वांटिटी ठेवणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही एका साड्यांमध्ये डिझाईन्स ठेवता, कलर्स ठेवता, प्लस त्याच्यानंतर कसं साड्यांमध्येही भरपूर व्हरायटी असते. डेलीवेअर साडी असतं, सिल्क साडी असतं, आपली ट्रेडिशनल साड्या असते, आपल्या पार्टीवेअर साड्या असतात, आपल्या वर्क साड्या असतात, किती तर ढेरो प्रकारचे कलर्स असतात. जर तुम्हाला कुर्ती ठेवायचं असेल तर कुर्ती ठेवू शकता. कुर्तीमध्येही किती व्हरायटीज असते, सिंगल कुर्ती भेटून जातं, कुर्ती विथ प्लाझो भेटून जातं, विथ शरारा गरारा असो, विथ दुपट्टा सोबत असो, त्याचेही भरपूर व्हरायटीज असतात. कारण की आपण जर व्हरायटी ठेवलात ना तर कस्टमर्सना चॉईस करायला इझी पडेल. फर्स्ट लेसन आहे आपला की आपण क्वांटिटी ठेवायचं आहे. क्वांटिटी ठेवायचं आहे म्हटलं तर आपण फर्स्ट एक सेशन बनवूयात. पहिला लेसन आहे आपला
इन्व्हेस्टमेंट किती प्रकारचं असेल. इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिनिमम एक 20 ते 30 हजार ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही 20 ते 30 हजार ठेवलं तर क्वांटिटी आपणे आपच तुमच्याकडे येईल, हो की नाही. जर तुम्ही 20 ते 30 हजार ठेवलं तर क्वालिटी विथ क्वांटिटी दोन्हीही तुमच्याकडे भेटून जातं. तिसरं क्वेश्चन काय म्हणलं तर आमच्यामध्ये लॉसचा प्रश्न जास्त येतो. कशाला? जर तुम्ही बिगनर्स आहात, मार्जिन जास्त आशा, कुणाला जास्त आशा असते लवकर पैसा कमवायचा, कुणाला नसतं, सगळ्यालाच असतं. पण जास्त पैसा कमवायच्या नादी तुम्ही तुमचाच लॉस करून घेतोय. कशाला सांगते, समजून घ्या. आता मी हे जे ओढणी नेसली आहे तुम्हाला, ही ओढणी मला मार्केटमध्ये भेटली 200 रुपयाला, ठीक आहे. आणि तुम्ही ही ओढणी होलसेलरकडून घेतला, समजून घ्या 100 रुपयाला, ठीक आहे. हे ऑलरेडी हे जे ह्यांच्याकडून मी परचेस केले ते ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, खूप वर्षापासून त्यांचा बिझनेस चालू आहे, ठीक आहे. तुम्ही स्टार्टअप करूला, तुम्हीही 200 रुपयाला टाकलं तर ज्या कस्टमर्सला आवडेल ना आवडेल आणि डायरेक्टली त्यांनी 200 रुपयाला म्हणलं तर तुम्ही डायरेक्ट 100 रुपयाची क्वांटिटी लावता, म्हणजे डबल मार्जिन तुम्ही लावताय, तर कस्टमर तिकडनं निघून जाईल. जास्त पैशाचा आशा नाही ठेवायचे तुम्हाला. मिनिमम एक 10%, 20, 30, मिनिमम टू मिनिमम 50% तुम्ही मार्जिन लावू शकता. ॲज अ स्टार्टिंग बिगनर्स लोकांना सांगते मी. 100ला म्हणली तर तुम्ही जर 100ला वस्तू खरेदी केला तर तुम्ही 130ला सांगा, 120ला सांगा, किंवा राऊंड फिगर न लावता तुम्ही 129ला असं लावू शकता. असं राऊंड फिगर न लावता म्हणजे जेन्युइन वाटेल तुम्ही विकणार, म्हणजे तुम्ही जास्त पैसा नाही लावत आहे, तुम्ही जास्त म्हणजे तुम्ही घरी बसून करताय ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार प्रॉफिट आपला कमावू शकता. तर त्याच्या अकॉर्डिंगली काय तुम्हाला जर स्टार्टिंग करायचं असेल तर मिनिमम मार्जिन कमी लावा. एक 20 to 30% तुम्हाला मार्जिन लावणं गरजेचं आहे, कारण की एवढं कमी मार्जिनमध्ये तुमचा बिझनेस इझिली चालेल. जेव्हा तुम्हाला त्या बिझनेसमध्ये एक्सपिरियन्स होईल ना, तेव्हा अकॉर्डिंगली तुम्ही डबल काय ट्रिपल मार्जिनही तुम्ही लावू शकता. राहिली मार्जिन. आता मी चौथी गोष्ट तुम्हाला बोलते, सर्वात लास्ट आहे म्हणलं तर बिझनेस फक्त तुम्हाला घरी बसूनच नाही करायचं. ऑफलाईनच बिझनेस नव्हे तर तुम्हाला आपल्या बिझनेसला ऑनलाईनमध्येही आणायचं आहे. ऑनलाईनमध्ये भरपूर व्हरायटीज असतात. कसे काय? सोशल मीडिया तर तुम्हाला माहीतच असेल ना, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, किंवा आपलं कितीतरी ॲप आहे जे सोशल मीडियाचं ॲप असतात. आपलं शॉपिंग ॲप, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो, सगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आपला एक ID बनवू शकता आणि तिथेही आपण ऑनलाईन पद्धतीने सेल आउट करू शकता. अजूनही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी असेल ना तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देखील नक्कीच आणेन. जसे की मी आता मॅडमचा क्वेश्चन वाचून मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्याच क्वेश्चन वाचून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच आणेन. हा व्हिडिओ मला नक्कीच बनवायचा होता, कारण की जे नवीन बिगनर्स आहेत ना त्यांच्यासाठी मी थोडंफार ते इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते. तर आय होप मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आणि ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मी आपल्याला अशा धमाकेदार व्हिडिओसोबत मिळते. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.